नमस्कार मंडळी, मार्गशीर्षच्या गुरुवारी कलशाला ब्लाऊज पिसापासून कसं सजवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण जशी कलश स्थापना करतो तशी सेम कलश स्थापना करून ब्लाऊज पिसापासून अगदी सोप्या पद्धतीनं आपण कलश सजवू शकतो। नमस्कार, मी पूनम। मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। बऱ्याच ठिकाणी कलशाला साडीही नेसवली जाते, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि कमी वेळात सुंदर असं डेकोरेशन करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। त्या अगोदर जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। खंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली। त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये। पहिले तर आपल्याला कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, कारण कलश स्थापन करताना कधीही त्याच्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढलं जातं। तर मी व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीने तुम्ही छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं। त्याच्या भोवती 5 किंवा 8 अशी तुम्ही हळदी कुंकवाची बोटे उठवून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर कलशामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं टाकायची। अशा कलशाची व्यवस्थित आपल्याला अशाच पद्धतीने स्थापना करून घ्यायची असते। मी इथं एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि त्याच्यामध्येच आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करायची किंवा सेपरेट वेगळा कलश मांडायचा आणि दुसरा कलश मांडून त्याची सजावट करायची असं करायची काहीही गरज नाही आहे। अशा पद्धतीनं तुम्ही करून घ्या। त्याच्यानंतर एक ब्लाऊज पीस घ्यायचा, तो तुम्ही सेम कलरचाही घेऊ शकता किंवा मी जसा वापरला आहे की त्या ब्लाऊज पीसमध्ये 2 कलर आहेत अशा पद्धतीचाही तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता। त्याच्यानंतर त्याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या। प्लेट्स ह्या एकसारख्या आकाराच्या यायला हव्यात अशा पद्धतीनं एकसारख्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला दोन्ही बाजूंना 2 पिनांनी सिक्युअर करून घ्यायचं। ब्लाऊज पीस वापरताना तो एकदमही साधा वापरायचा नाही किंवा सिल्कमध्ये असेल तर तो वापरायचा नाही। कॉटनमध्ये किंवा जाड कपडा असणारा कॉटनचा ब्लाऊज पीस तुम्ही वापरू शकता की ज्याच्यावरती डिझाईन आहे, मग तो दिसायला छान दिसतो। त्याच्यानंतर अशा दोन्ही बाजूंनी आपण केलेल्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला दोन्ही बाजूला ह्या पिना लावून घ्यायच्या। त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीस बरोबर मध्यभागी आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो कलशाला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि त्याला पिन लावून घ्यायची। तुमचा कलश किती मोठा आहे किंवा छोटा आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। जर कलश छोटा असेल तर त्याला ब्लाऊज पीस हा कडेने गुंडाळूनही तो व्यवस्थित बसतो, पण जर तुमचा कलश मोठा असेल तर मग त्याला ब्लाऊज पीस पुरत नाही। मग अशा वेळी काय करायचं तर ब्लाऊज पीस मध्यभागी पकडायचा आणि तो त्या कलशामध्ये थोडासा असा खोचून द्यायचा आणि त्याच्या भोवताली आपल्याला एक दोरी बांधून घ्यायची आहे। हे बघा, असा जर तुमचा ब्लाऊज पीस पुरला नाही तर तुम्हाला पुन्हा सेट करायला प्रॉब्लेम होतो। तर मी कलशात जसा खोवला आहे असा खोवून त्याला काहीतरी दोरी वगैरे बांधू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीनं सगळ्या प्लेट्स ह्या सेट करून घ्यायच्या। दोन्ही बाजूचे 2 काठ पकडायचे आणि त्याला पाठीमागच्या बाजूने पिन लावून घ्यायची। जर तुमच्याकडे असा छान असा फुगणारा किंवा कॉटनचा पीस असेल तर असं सेट केल्यानंतर ही खूप छान दिसतं। याला काही जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटं म्हणजे खूप झाली। तर अशा पद्धतीनंही तुम्ही तुमचा कलश सजवू शकता। तुमच्याकडं ती ज्वेलरी असेल तर ती ज्वेलरी तुम्ही कलशाला घालू शकता। त्याच्यानंतर जो आपण नारळ ठेवला आहे त्या नारळाची व्यवस्थित पूजा करून घ्यायची। त्याच्यावरती जो तुम्ही मुखवटा आणलेला असेल तर तो मुखवटा घालायचा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली की मार्गशीर्ष महिन्यात आपण नारळ पुजताना त्याच्यामध्ये 5 प्रकारची ही पालवी ठेवत असतो। तर ही पालवी ही तुम्ही या नारळाच्या अगोदर कलशामध्ये ठेवून दिली तरीही चालू शकते। त्याच्यासाठी वेगळा कलश मांडायची काहीही गरज नाही। त्याला अशा पद्धतीनं मुकुट लावायचा। तुमच्याकडे गजरे असतील तर गजरे घाला। जेवढं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही सजवू शकता। मार्गशीर्षच्या गुरुवारी लक्ष्मी मातेचं छान असं आपल्या घरात स्वागत व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण काही लेडीज वर्किंग असतात त्यामुळे त्यांना वेळ नसतो, तर त्यांनी अशी छटछुटीत आणि मस्त पूजा केली तरीही चालू शकतं। आणखी एक पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ती म्हणजे फक्त 2 मिनिटातच होऊ शकते।
मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन नेहमी आपण पुसतो तसा कलश मांडून घ्यायचा आणि त्याच्यावरती असा एक छोटासा ड्रेस मिळतो, तो कुठंही 25 ते 30 रुपयाला मिळून जाईल. तर तो घालून त्यालाही छान असे दागिने घालून असंही तुम्ही 2 मिनिटात छोटं आणि साधं असं डेकोरेशन करू शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.